त्याला ऍक्च्युअली ह्याला जायचं होतं मावावर ना सर येईल म्हणून जमले 2 तास. आम्हाला काय झालं लोकांनी रस्त्यावर येऊन हा नाहीतर आम्ही येत होतो वेळेत कसं माहिती झाली काय कळायला मार्ग नाही ना माहिती होतं मी पोस्ट टाकली होती. तुम्ही टाकले ते का अभिनंदन पुन्हा धन्यवाद. अक्षय मुंडे डॉक्टर खरं तर गोपीनाथगड पांगरी या गावामध्ये डॉक्टर अक्षय मुंडे नावाचा एक मुलगा UPSC मध्ये रँक मिळवून त्याचं सिलेक्शन आणि जे काही महाराष्ट्रामधला अलीकडचा रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमधून प्रतिकूल अनेक अडचणीवर मात करून या मुलांनी जे यश मिळवलं आहे ते निश्चित महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य आणि शेतकरी किंवा शोषित वंचित घटकामधल्या मुलांना प्रेरणादायी गोष्ट आहे. या अक्षयला भेटावं, त्याच्याशी संवाद साधावा आणि त्याचं स्ट्रगल जाणून घ्यावं या हेतूनं मी आज त्याच्या घरी आलोय. घरी आल्यानंतर त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर वडील तर 2004लाच एक्सपायर झालेले आहेत. त्याच्या मातुश्रीनी जे कष्ट केलंय त्याच्या पाठीमागं ज्या आधार बनून राहिल्या आणि त्यांनी जे यशात रूपांतर केलंय हे खरोखर महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांसाठी प्रेरणादायी चित्र आहे की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपल्या मनामध्ये जिद्द असेल, आत्मविश्वास असेल तर आपण या भारतातली सर्वात अवघड असणारी सनदी परीक्षा पास होऊ शकतो आणि सनदी अधिकारी म्हणून त्या पदावर जाऊ शकतो. हा आशावाद त्यांनी जागृत केलेला आहे. म्हणून आम्ही इथं आलोय. आजपर्यंत मी 6व्या-7व्या विद्यार्थ्याचं मी इथं अभिनंदन केलंय आणि सर्व मुलांचा बॅकग्राऊंड बघितला तर UPSC वरचा विश्वास अजून दृढ होतोय. अशाच पद्धतीनं MPSCचा सुद्धा विश्वास, त्यांचं शेड्यूल हे फिक्स होणं आवश्यक आहे. त्याचं प्रमाण फिक्स होणं अपेक्षित आहे. MPSC पॅनलनं यामध्ये गांभीर्यानं या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. UPSCला माझा सॅल्यूट आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या हर एक माणसाचं प्रतिनिधित्व या अधिकाऱ्यांच्या रूपानं या शासन आणि प्रशासनामध्ये त्यातून त्यांचं प्रतिबिंब दिसणार आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये शासन प्रशासन उत्तरदायी म्हणून पुढे जाणार आहे. आणि आमच्या या यशस्वी विद्यार्थ्यांकडं पाहिल्यानंतर हा विश्वास हे निश्चित सार्थ ठरवतील यामध्ये कुठलीही शंका नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.